स्वतः घरी पदार्थ बनवू शकतात. जेव्हा होईल इच्छा रुचकर पदार्थ खाण्याची तेव्हा नसेल कोणी सोबतीला, परंतु चिंता नसावी, कारण सविता किचन सदैव असेल आपल्या मदतीला. आणि त्यांचा करूयात आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण सन्मान करू. प्रथमतः आपण इथे मात्र सन्मानित करतो आई गावदेवी जननी माता चरी संघाच्या संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि सविता मॅडम सकपाल यांचा आपण शुभ सन्मान करूयात. एकनाथजी शिंदे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करायचा आहे. नक्कीच आमच्या जगदीशजी पाटील सरांनी देखील म्हटलं होतं महिला सशक्तीकरण, महिला आता मात्र पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आणि नक्कीच असेच व्यक्तिमत्व अगदीच आपल्या नावाशी आपल्या एक वेगळी परिचयाची ओळख निर्माण केले सविता किचन्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आज आम्ही देखील आपला चॅनल जरूर पाहू, कारण की काही हरकत नाहीये. चवचवीत आणि चमचमीत जर पदार्थ खायचे असतील तर आपण नक्कीच या युट्यूब चॅनलला भेट द्या. बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सविता किचन या चॅनलला. खूप सारे धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी आणि नक्कीच उपस्थित दर्शवल्याबद्दल आपलं देखील विशेष आभार. मॅच देखील सुरू आहे सेमीफायनल. आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक जगदीशजी पाटील यांचा आवाज. विशेष सन्मान करूया. तत्पूर्वी संदीप दादा माने यांचा आपण विशेष सन्मान करूयात. संदीप दादा माने या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करूयात. मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष सुजित दादा शिंदे यांना की आपल्या शुभ हस्ते विशेष सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव हा नक्कीच हिंदू संस्कृतीची प्रथा आणि नक्कीच आपल्या परंपरेनुसार हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अनेक दिग्गज मान्यवर अशा या स्पर्धेला या ठिकाणी मात्र उपस्थित दर्शवतात, त्यांचा देखील आपण विशेष सन्मान. एका बाजूला मॅच देखील सुरू आहे. लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू हो इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पिच केला होता आणि दत्तबारा एक धावफलकावरती जोडली जाईल. सन्मान्य राम शिंदे यांचा देखील आपण विशेष सन्मान करूयात. राम शिंदे आपण देखील या. राम शिंदे साहेबांचा आपण विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. संतोषजी शिंदे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. अनेक मान्यवर अशा या दिवसामध्ये या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. मॅच देखील एका बाजूला सुरू आहे. या स्पर्धेतील सेमीफायनल एका बाजूला चरई त्यांच्या अगेन्स्ट आडावले या दोन दिग्गज संघांमध्ये मॅच देखील आपण पाहतोय. विनोद स्ट्रायकेलला मिस्टर स्ट्रोक, झेलची संधी, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो क्या बात आहे. अप्रतिम झेल, फलंदाज फेल. सन्मान देखील आपण करतो. एका बाजूला नक्कीच सन्मानित केलं जाईल. त्यानंतर मात्र मी विनंती करेन गणेश दादा शिंदे आपण पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. गणेश दादा शिंदे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मनोजी शिंदे यांना की आपण पुढे यायचं आणि सन्मानित करायचं. मान्यवरांचा विशेष सन्मान देखील सुरू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला शिवशंभू आडावले त्यांच्या अगेन्स्ट नवलाई कोतवाल हा संघ आपण पाहतो मेगा फायनल मध्ये देखील पोहोचला. सन्मान चालू आहे मात्रे सर, काही हरकत नाही. शंकर दादा शिंदे यांचा आपण सन्मान करूयात. मॅच देखील महत्वाची आहे. शंकर दादा शिंदे आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेख, चेंडू फरार होतोय सीमा पार, चौकार. निलेश शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. तीन चेंडू मध्ये 3 षटकार मारले तर सन्मान्य साई शंकर शिंदे यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा विशेष नक्कीच आकर्षण आहे या स्पर्धेचा. आणि ही स्पर्धा अतिशय पूर्वत्वाला नेण्याचं कार्य देखील सुरू आहे मधाच्या आतमध्ये. देसाई गाव आणि देसाई गावचे ऐतिहासिक क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे परिचित असणार हे क्रीडांगण. आणि आमच्या नक्कीच क्रीडांगणाच्या बाजूला बैलगाडा शर्यतींचं भव्य दिव्य असं
नक्कीच देसाईचं क्रीडांगण देखील आहे. तिथे मात्र चांगला चेंडू पेश केला. एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान करूयात. या शिंदे साहेब नक्कीच आज आमचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी डोंबिवली विभागामध्ये होते. नक्कीच ज्यावेळेस मात्र बांधकाम मंत्री होते शिंदे साहेबांचा आम्ही सत्कार केला होता. आज मुख्यमंत्री म्हणून आपल्या डोंबिवली नगरीमध्ये त्यांची उपस्थिती दर्शवली आणि नक्कीच त्यांच्या नावाने नक्कीच या ठिकाणी मात्र असणारे आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. आकाशजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. 3 षटकांची ही मॅच आहे. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचा हा शुभ सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वस्त्रालंकार मायशी उबदार शाल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट आकर्षक सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते मान्यवरांना. धन्यवाद. आपण नक्कीच उर्वरित शुभ सन्मान नक्कीच या इनिंग नंतर करूयात कारण की मॅच देखील महत्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हो क्या बात है. फ्लॅट स्ट्रोक चेंडू फेकून दिला. स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. झालाय. आकाश शेडगेला पाहतोय. हो बॅकफुल स्लाइस केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज होते आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पुढील मॅच नक्कीच मेगा फायनल या स्पर्धेशी आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय नवलाई कोतवाल या संघानं. नवलाई कोतवाल संघ इन ऍक्शन मध्ये असेल. मेगा फायनल साठी सज्ज देखील असेल. जास्त बिल घेऊ नका प्लीज सहकार्य करा कारण की आज आमचे युट्यूबर्स असतील आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल आमचे पंच असतील यांना देखील पुढच्या स्पर्धेसाठी जायचं आहे कारण की आज अंतिम मॅचेस आहेत नाईटच्या टुर्नामेंट्स आहेत त्या अनुषंगाने थोडासा आपण देखील सहकार्य करा. ओहो स्विंग अँड मिस डॉट बॉल क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सूर्यमाताच्या हातमध्ये. चेंडू पडल्यानंतर ऑफशिकच्या दिशेने थोडासा टर्न झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. इथे मात्र नक्कीच अंतिम दिवस आजचा या स्पर्धेचा संत तुकाराम महाराजांच्या ओळी जरूर आठवतात. याचसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड होताना पाहायला मिळतोय. हो पुनश्चा इथे मात्र बिगित करण्याचा प्रयत्न हो जीवाच्या आकांताने यष्टी रक्षक देखील प्रयत्न करतोय. चांगला संघर्ष मनाच्या आतमध्ये केला जातोय. दरम्यान चांगली गोलंदाजी सुरू आहे. एका बाजूने आकाश शेडके देखील चांगली गोलंदाजी करतो. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. शेडगेला आपण पाहतोय आकाश शेडगेला चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहे. एक स्ट्राईकला बॅटर विनोद. हो इथं मात्र उंची जास्त लांबी गाठेल का. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक अनुमान करेक्ट आणि फलंदाज फेल. ज्याने मागचा सामना आपल्या संघासाठी विजय करून दिला होता तोच विनोद होता मात्र तंबूच्या आश्रयाला विनोद बाद.
स्थापित केला गेला मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये समीर शिंदेला आपण पाहतोय. कॅप्टन कोल संघाचे कर्णधार आता मात्र खेळपट्टीवरती दाखल होतात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल मध्ये ऑलरेडी नवलाई कोतवाल संघ पोहोचलाय. हो क्या बात आहे, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हाताळला गेला आणि तत्पर एक चिकी सिंगल लगेचच धावफलकावरती जोडली गेली. धावसंख्या धावफलकावरती 28 या खेळावरती आपल्याला देखील पाहायला मिळेल. आज नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण कोतवाल गावाचे मानांकित आणि नक्कीच मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत. नवलाई देवी चषकामध्ये अनेक मान्यवर अशा दिवसामध्ये उपस्थित होत आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूरच्या माध्यमातून नक्कीच मानाची सन्मानाची स्पर्धा. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये या भैरवीच्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती स्टेबल आहे, कॉन्स्टंट आहे. हो पुण्याच्या चांगला चेंडू पिच केलाय. धावबाची संधी डायरेक्ट हिट जरूर लावलाय. पंचांकडे अपील देखील केलंय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. हो शेवटच्या मोमेंटला शेवटच्या क्षणाला धाव घेण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. पंचांच्या डिसिजनची वाट पाहिली जाईल. यस फलंदाज बाद, क्या बात आहे. आधीच धाव घेणं गरजेचं होतं. शेवटच्या मोमेंटला धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज झालाय बाद. चला वेळ कमी घ्यायचा आपण. आता मात्र अंतिम या षटकातील चेंडू शिल्लक आहे. तत्पर 3 आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील अंतिम 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील होतोय सज्ज. हो इथे मात्र नक्कीच बीट होतात फलंदाज, बीट होतात यष्टी रक्षक आणि हा वाईट प्लस चौकार येतोय, नशिबाचा चौकार. धावा धावफलकावरती, धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. हो इथे मात्र पुणेशा तसंच असं वाटतं की मी ऍक्शन रिप्लाय मधाच्या आतमध्ये पाहतोय. आणि आता मात्र बॅट कटा या स्पंस देखील दाखवत आहेत. बॅटला ब्रश होऊन चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावसंख्या चांगल्या परीने धावफलकावरती जोडली गेले. स्विंग अँड मिस. हो हो इथे मात्र फलंदाज होईल बाद. यस डीजे.
अंतिम चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो अपडाईटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेलगत जातोय. शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील. तत्पर या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. क्या बात आहे. अप्रतिम कामगिरी. हा चौकारच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पंच चौकार तिकडे गेलाय का मात्र सर? 4च धावात. यस आपण इशारा केला म्हणून आम्हाला वाटलं की चौकार गेला. काय हरकत नाही. ते मात्र 30 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 42 विजयासाठी 43 धाब्यांची आवश्यकता. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या अवक्यात. डोंबिवलीचा एक गुणवंत आवाज, जगदीश पाटील सरांचा गोड आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. सन्माननीय नामदेवजी उतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सुमित यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. या पोलीस साहेब, कारण पोलीस म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्था यांचं रक्षण करणारा आणि समाजामध्ये राहून शांतता कशी राहील समाजामध्ये याच्यावरती जास्त विशेष काळजी घेणारा हे आपला महाराष्ट्राचे पोलीस साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. शाल, प्रेमाचे प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारा सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. माजी सैनिक सन्माननीय शांतारामजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. स्क्रीनच्या समोर नका बसू मित्रांनो, थोडस बाहेर बसा. तुम्हाला सुद्धा माहित आहे की स्क्रीन का लावली जाते. मंडळाचे अध्यक्ष सुजित शिंदे साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण शांतारामजी शिंदे साहेबांचा सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय आपण. खरं तर नवलाई कोतवाला कला व क्रीडा सामाजिक संस्था, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन्स, पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई देवी चषक ही स्पर्धा आपल्याला या वर्षी मैदानावरती प्रथमच पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचा मान सन्मान, कारण अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृतीचं जपन केलं जातंय. हाफ ट्रॅकर फटका फसला हवेमध्ये, नो लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा मिळाल्या. तिसरीचा कॉल, पंचांचा सिग्नल, इट्स नो बॉल. 4 एकूण धावा मिळतील ते 4. फ्रेड गोलंदाज शुभम, आता फ्रीडचा बॉल असेल डावकरी हाताचा फलंदाज, डावकरी हाताचा फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक वरती तेजसला आणि संधी आता तेजसला
उघडे फ्रीडला संधी आहे. उघडा डोले पहा नीट कारण चेंडू आहे फ्रीड. चला जास्त वेळ नका करू. ओ फुल केलाय. फुल ठरलाय सक्सेसफुल. वन बाउन्स into the fence. हॅलो पहिल्या षटकाचा केस सुरू आहे आणि धाबा आल्या त्या 8. एक चेंडू 8 असं क्रिकेटमध्ये होतं कधी कधी. ऑन साइडला केल्यात अलंग कार्पेट फिल्डर नाही आहे तुषार पेगाने चेंडू वरती पायाचा सारा घेत मात्र अडवला चेंडूला. गुड फील्डिंग. 2 धाबा अंकित केल्या गेल्यात. एकूण धावसंख्या 10. आताचा बॉल उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम. कीपर हो यस. झेल टिपला जातो. एकाने सोडला दुसऱ्याने पकडला. झेल टिपला. फलंदाज बाद. पहिला विकेट. पहिला ब्रेक थ्रू. आणि समोर बिल्डिंग्स आहेत त्यामुळे कधी अंधार होईल कारण आज वातावरण सकाळपासून ढगाळ होतं. कधी ऊन तर कधी सावली असा लपंडा होता. चांगला सरप्राइजिंग डिलिव्हरी. अगदी वेगाने चेंडूची लाईन लेंथ ठेवत असताना टार्गेट आहे ते मात्र 43 टू विन. धाबा आल्यात ते 10. 3 ओव्हरचा सामना. नवलाई कोतवाल संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू डॉट. एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल तर एखादा चौकार षटकार मॅचला कवाटणी देईल. शिवशंभा अडावले या टीमला पाहतो. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चांगला डीपेक्षा कबरला. धाव मिळेल फक्त एकच. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. प्रेशराइज गेम कारण त्यांना माहित आहे महत्वपूर्ण मॅच आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या 11. 1 बाद 11 अशी धावसंख्या. चला लगेच फिल्डिंग लावा. जास्त वेळ करू नका. अद्याप मेगा फायनलचा सामना केव्हाचा आहे त्याच्यानंतर प्रेझेंटेशन म्हणजे बक्षीस वितरण सोहळा आहे त्यामुळे वेळ जाईल. 1 बाद 13 अशी धावसंख्या. 11 विशाल. Left, yes, umpires signal late punted. 12 धाबा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आपल्याला.
हाफ एंड पोल फटका चांगला आहे चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर नाहीये तिकडे 4 रन्स मात्र कीपर कडे केलाय त्यामुळे एकेरी धाव मिळाली 17 धावसंख्या पहा मिळतो 39 43 लक्ष आहे पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू चालला फिल्डर तिकडे नाहीये रन्स मिळतील पुरेपूर 4 या ओव्हर मध्ये दुसरा चौकार ओव्हर नंबर 2 दुसरे षटक मार्ग असं पहा मिळतो आपल्याला हो फटका हवेत केला फिल्डर आहेत उपस्थित जजमेंट चुकलंय झेल सुटला आणि 2 रन्स पुन्हा एकदा तिसऱ्या धावेची प्रतीक्षा होती मात्र 2च रन्स मिळतील कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातंय कारण जेव्हा आपण झेल व्यवस्थितरित्या पकडताना तेव्हा मात्र प्रेशर येतोय समोरच्या संघावरती झेल सोडलं की त्याचं आपल्याला नुकसान होतं एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळतो आणि रन्स पण मिळतात त्यामुळेच झेल टिपणं फार गरजेचं असतं नाही ते फटका पासलाय पुन्हा एकदा ओ काय झालंय लागोपाठ 2 झेल ड्रॉप झाल्यात धावसंख्या 24 लास्ट बॉल या ओव्हर मध्ये ओ चांगला चेंडू अगोदरच बॅट फिरवली चेंडू जातोय डॉट 2 ओव्हरचा खेळ संपलाय 24 धाबा स्कोरबोर्ड वरती आता गरज असेल ती मात्र 6 चेंडू 19 19 समीकरण आता पहा मिळतं आपल्याला मैदानावरती चला लगेच फिल्डिंग लाभा लगेच कारण आता 5:55 होतात सहा चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे जो जिंकेल तो पोहोचेल मेगा फायनल मध्ये नवलाई कोतवाल संघ अगोदरच ऑलरेडी पोहोचलाय आजच्या दिवसामध्ये त्यांची अतिशय चांगली कामगिरी झाली पहिलाच बॉल फुल टॉस फायदा उठू शकले नाहीये एकेरी धाव खराब फिल्डिंग अतिघाई संकटात नाही गरज नव्हती एकच धाव झाली असती मात्र घाई केली आणि 4 रन्स मिळाल्या आणि ते रनआउट 15 4 चेंडू 15
सामना अद्याप संपला नाहीये. शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जाईल. फटका चांगला केलात. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना तर दरम्यान पाहतोय आपण तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, कल्याण डोंबिवली विकासाचे महामेरू आणि सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे दाते, सर्वांनाच नेहमी मदतीचा हात पुढे करणारे सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय महेशभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत. सामना सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळतोय. स्कोर 12-12. लेगस्टंप सोडून जातोय. गरज होती का या ठिकाणी अवांतर चेंडू फेकण्याची. एकेरी धाव मिळाल्या. आता 2 चेंडू 11. 2 चेंडू 11ची गरज आहे. सेमीफायनलचा मॅच जो जिंकेल तो नवलाई कोतवाल संघाशी खेळेल. हा पंपूल केला जातो. फटका चांगला आहे. रन्स मिळतील. 6. व्हॉट अ शॉट. सिक्सर. म्हणजे षटकार टोकावा लागेल. मगाशी एक षटकार आलाय, आता षटकारच टोकायचा आहे. कारण आता सिच्युएशन तशी आहे या सामन्याची. कारण आता षटकार टोकायचा आहे. जर ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. ओ नाहीये ते विजय मिळालाय टीमला. पहा मिळतोय शेवटचा चेंडू. डॉट. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना सामना जिंकला जातोय. चला टीमचे कॅप्टन या. आपण लगेच टॉस करू. 2 संघांमध्ये मेगा फायनल खेळवली जाईल. नवलाई कोतवाल विपक्ष